महोदय, या क्षणाला या कांद्याचे भाव पडलेत म्हणून लासलगावमध्ये काही शेतकरी पाण्याच्या टाकीवरून चढले आहेत आत्महत्या करण्यासाठी. पोलीस तिथले ऑफिसर्स त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. अध्यक्ष महोदय, मंत्र्यांबरोबर माझी उपमुख्यमंत्री आणि आताचे म्हणजे एकनाथराव शिंदे यांचं मी लक्ष मला वेधायचं आहे. या देशातील कांद्याच्या उत्पादनापैकी 60% कांदा या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्यातला 60% कांदा हा नाशिक जिल्ह्यातला आहे. अध्यक्ष महोदय, आज एकदम भाव पडलेले आहेत. झालंय काय की खर्च वाढलेला आहे अध्यक्ष महोदय, आणि या खर्चामुळे जे आहे आज प्रति क्विंटल 1500 रुपये खर्च येतो आहे प्रति क्विंटल. सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुगुणा आपल्याला प्राइस मिळालं पाहिजे, कॉस्ट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना. माझं काय म्हणणं आहे की 1500 जाऊ द्या, त्यातला 750 रुपये जरी दिले, 2250, तरी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निर्माण होईल. परंतु आज झाले काय, बांगलादेशामध्ये कांदा निर्यात होत होता, त्याने 10% आयात कर लावलं, यांनी 20% निर्यात कर. आता हे 30% झाल्यानंतर आपला शेतकरी आणि व्यापारी हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकत नाही. त्यामुळे तिथले जे आहे जे व्यापारी खरेदी आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत खरेदी करणारे ते सुद्धा जे आहेत आपल्यापासून तुटतात आणि पाकिस्तान, इराण वगैरे इतर ठिकाणी जातात. माझं आपल्याला सांगणं आहे एकनाथराव शिंदे आणि मंत्री महोदय दोघांना, आपण त्वरित जे आहे भारत सरकारला सांगितलं पाहिजे की तुमचं 20% निदान जो काही निर्यात मूल्य आहे ते ताबडतोब हटवण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतंय. फक्त तुम्ही जाऊन त्यांना ते सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, याच्यात काय करता येईल आपल्याला? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल की हा नेहमी जो आहे उत्पन्न होणारा हा जो प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये जर आपण कांद्याचा खर्च 1500 रुपये, 50% नफा, 2250 रुपये आधारभूत किंमत ठेवावी असं राज्य सरकार आपल्या भारत सरकारला सांगेल. काय दुसरं असं आहे की 3000 रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये. 3000 ते जर 4000 झाले तर मग एमईपी लागू करावी आणि 4 ते 5000 रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा. 6000 रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा. परंतु आता आज शेतकऱ्यांना खर्च सुद्धा मिळत नाही आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार. काय 2250 रुपये आधार मूल्य किंमत त्याची ठरवली जाईल का कांद्याची, हा एक भाग. आणि त्याच्यानंतर जर कांद्याचा भाव वाढत गेला तर टप्प्याटप्प्यानं कशा रीतीनं त्याच्यावर आपल्याला टॅक्सेस लावता येतील हे सुद्धा मी सांगितलं. दुसरा आणखी एक प्रश्न आहे की कदाचित मंत्री महोदय सांगतील की नाफेड, आम्ही त्यांना नाफेडना उतरवतो आहोत आणि त्यांच्या मार्फत खरेदी करतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनात आणतोय तिथे जे काहीतरी शेतकरी काही कंपन्या वगैरे स्थापन करतात, हे नाफेडवाले जे त्या कंपन्यांना अधिकार देतात, गरीब शेतकऱ्याकडून जाऊन अतिशय खालच्या दर्जामध्ये ह्या कंपन्या तो कांदा विकत घेतात, आपल्याकडे स्टोअर करतात आणि नंतर भाव वाढल्यानंतर मात्र जे आहे तो बाहेर काढतात. त्याच्यामुळे शेतकरी तर मरतो आणि मधले जे काही असतील, कदाचित राजकारणी असतील, काही पुढारी असतील, त्यांचं ते फावतं. म्हणून या नाफेडनं सुद्धा जे आहे 2250च्या खाली जो आहे
तर त्याच्यावरतीच कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केटमध्ये उतरलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी जे काही आपला प्रश्न निर्माण उभे केलेले आहेत हे सातत्यानं निर्माण होणारा हा प्रश्न आहे आणि म्हणून जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकारकडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय। अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य माननीय भुजबळ साहेबांनी काही भूमिका मांडली। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की शेतमालाचा जो आयात किंवा निर्यातचा निर्णय असतो हा केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो। मागच्या काळामध्ये आपल्याकडे ही जी दोन भूमिका आहे, एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं आणि दुसरीकडे आपला सामान्य माणूस सामान्य ग्राहकाला योग्य किमतीमध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण होणं, या दोघांमधला बॅलन्स आपल्याला साधावा लागतो। अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने 40% ऑगस्ट 23 मध्ये 40% निर्यात मूल्य हे शुल्क हे कांद्यावर लावलं होतं। आपल्या राज्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये 50 ते 60% कांदा हा आपल्या देशामधला हा आपल्या राज्यामध्ये पिकतो आणि म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो 40% वरनं 20% आणण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं। अध्यक्ष महोदय, आता जर आम्ही मार्केटची किंमत बघितली तर आपण जर सहज एक माहिती मी काढली तर 2021-22 मध्ये साधारणतः सरासरी दर प्रति क्विंटल 1155 होते। 22-23 ला 806 होते, फार घसरले होते त्या काळामध्ये। 23-24 ला 1380 होते आणि मागच्या 4 वर्षामध्ये सर्वात जास्ती किंमत आता 2070 ही साधारणतः 50% मागच्या पेक्षा अधिक ही किंमत आता सध्या बाजारामध्ये आहे। या मागच्या रब्बीमध्ये 5 लाख टन हा कांदा आपण प्राइस स्टेबिलायझेशन फंड मधनं नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे की 20% जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा। आहेत हे जे म्हणतात 2000 हे जे आहे सर्रास नाही आहेत। काही ठिकाणी जे क्वचित 2000 मिळतात, नाही तर 600, 700, 800, 900 रुपये भावाने जात आहेत। 1500 रुपये तर खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भाव 1500 रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही? माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च 1500 रुपये तर मला 2 पैसे तुम्ही फायदा देणार की नाही? म्हणून तो 2250चा मिनिमम असला पाहिजे। ती जी आहे ती आधारभूत किंमत ही कायमस्वरूपी ठरवली पाहिजे। तुम्ही जो म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्रामीण याचा जो आहे आपल्याला समतोल साधायचा, म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट दिलं की जो आहे 3000 रुपये पर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका, त्याच्यावरती 3 ते 4 पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट प्राइस काय तो आहे मिनिमम तो लावा, 4000 ते 5000 ड्युटी लावा, पुढे काय लावा ना, नंतर बंद करा। 6000 झाले तर बंद करा, निर्यात नाही। परंतु एकदम 700 ना 800 रुपये तुम्ही जे म्हणता ना नाफेड ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही, ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना नेमतात आणि ते कंपन्या ठरलेल्या लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन 700, 800, 900 रुपयाने कसे तरी घेतात, पण सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर नाफेड सुद्धा विकत घेतो। अध्यक्ष महोदय, खाली फार अंधाधुंद चाललेले आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या टाकीवर चढले। माझी जे आहेत उपमुख्यमंत्री जे बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण अनेक वेळेला अनेक प्रश्न घेऊन जे आहेत भारत सरकारकडे जाता आणि प्रश्न सोडवता, ही आनंदाची गोष्ट आहे। पण मग या कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत 2250 रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्याटप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील। एक लक्षात घ्या, खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला? काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार? 2000 रुपये नाही येतो, 700, 800, 1000, 1500 पर्यंत चालतो। खर्चच माझा 1500 रुपये आहे, त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान। अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब
याचा तुम्ही जो आहे निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात. राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना. अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेब जे मांडतात ते पोट तिडकीने मांडतात ते खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली, आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राकडे जाऊन आपले जे कांदे उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू, एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. हा ताबडतोबीनं सोडवण्याचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. उपमुख्यमंत्री बोलतात, ऐकून घ्या. उपमुख्यमंत्री बोलतायत, अध्यक्ष ऐकून घ्या. महोदय. उपमुख्यमंत्री बोलतात. भुजबळ साहेबांनी मांडलेला प्रश्न जो आहे अतिशय महत्वाचा आहे आणि कांदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचाही आहे. आपण त्याचा अनुभव मध्ये मध्ये घेत असतो. जेव्हा अगदीच भाव खाली येतात आणि तेव्हाही परिस्थिती आपल्याला शेतकऱ्यांची असते आणि जेव्हा भाव वर येतात त्यावेळेस ते एक्सपोर्ट ड्युटीचा जो विषय असतो तो यामध्ये खरं म्हणजे आपला एकूण भारताची कांदा पिकवण्याची क्षमता 60% आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये 40% महाराष्ट्राचा वाटा आहे. त्यामुळे मोठा वाटा आपला 40% महाराष्ट्राचा आहे. आणि यामध्ये मध्ये जेव्हा असा प्रसंग आला होता त्यावेळेस देखील आम्ही पियुष गोयल आणि यांना सांगितलं की बाबा ही अशी अशी परिस्थिती आहे, आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे. आणि त्यावेळेस भुजबळ साहेब 5 लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केला गेला, ही वस्तुस्थिती आहे. त्यापूर्वी 40% एक्सपोर्ट ड्युटी होती. मग आपण जेव्हा विनंती केली त्यानंतर 20% एक्सपोर्ट ड्युटी झाली भुजबळ साहेब. आणि मला आठवत आहे की मुख्यमंत्री असताना 31 डिसेंबर 2023 या रोजी आम्ही ही बंदी उठवण्याबाबत लेखी पत्र दिलं होतं पियुष गोयल यांना आणि त्याचबरोबर मी, अजितदादा आणि देवेंद्रजी आम्ही तिघांनी मिळून अमित शाह साहेबांना देखील या बाबतीमध्ये सांगितलं की परिस्थिती अशी आमच्या राज्यातली आहे आणि कांदा पिकवणारे शेतकरी अडचणीत आहे. आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, जास्त आता याच्यामध्ये चर्चा करून उपयोग नाही, हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हणून यामध्ये एकच आहे. दुसरा देखील आपण एक उपाय त्यामध्ये एक काकोडकर समिती आहे याच्यामध्ये कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील करण्याचं त्यांनी सुचवलं. त्याच्यावर देखील भुजबळ साहेब आम्ही काम करतोय जेणेकरून जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोअर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते बाजारात, हाही एक आपण पर्याय आपण करतोय. परंतु मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू. तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे. या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे. त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू. रोहित पवार बोला. अध्यक्ष महोदय, शिंदे साहेबांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे आपण जाऊ असं भुजबळ साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी आश्वासित केलं. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पण अध्यक्ष महोदय, आता जो कांदा शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो जेव्हा आता मार्केटमध्ये येईल तेव्हा महाराष्ट्राचं रब्बी हंगामाचं जे उत्पादन होणार आहे ते 106 लाख टन होणार आहे अध्यक्ष महोदय. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 31 लाख टनाची फक्त स्टोरेज कॅपॅसिटी आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर लवकरात लवकर काम करण्याची जरूरत आहे. होतं असं की नाफेडचं नाव आपण पुढे करतो, पण नाफेड जेव्हा खरेदी करतं अध्यक्ष महोदय तेव्हा कांदा खरेदी आज करतं आणि उद्या जाऊन तोच कांदा परत मार्केटमध्ये तिथं विकला जातो. त्याच्यामुळे मार्केट अध्यक्ष महोदय पडत जातं. त्यामुळे अध्यक्ष महोदय आमचं असं मत आहे की इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आपण भावांतर योजनेबद्दल बोलला होता मंत्री महोदय म्हणजे शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत भाष्य केलं होतं. भावांतर योजना म्हणजे काय? प्राइस स्टेबलायझेशन फंड. पण प्राइस स्टेबलायझेशन फंड मंत्री महोदय तुम्ही जसं म्हणालात तसा जर तुम्ही लागू केला, नाफेडकडनं दिला तो घेतला, त्याला काय होणार नाही.
आपण प्राइस स्टेबलायझेशन फंड, जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही 2200 रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला 2200च्या पुढे असेल तर परवडतं. तर मग मार्केट जेव्हा 2200च्या खाली येईल तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे. आज बजेट आहे ते मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा. जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल 2200 ठरवली कांद्याच्या बाबतीत, इतर पिकाची वेगळी, त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राइस स्टेबलायझेशनच्या फंड नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ असं कुठेतरी. पण ही घंट्याची धोक्याची घंटा आहे. प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे, मार्केट 100% पडणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचंय. विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण आजच ऍक्ट करावं लागेल. आणि जर हाताबाहेर सिच्युएशन गेली तर बिचारा शेतकरी तिथं मिळेल. त्यामुळे भावांतर योजना ही या बजेटमध्ये आज बजेट आहे, आज तुम्ही जाहीर करून पहिल्यांदा ती आपल्या कांद्याच्या पिकावर तुम्ही लागू करणार का असं स्टेट प्रश्न त्या ठिकाणी आम्ही करत आहोत. अध्यक्ष महोदय, कांद्याचा प्रश्न जो आहे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याला विचार करावा लागेल. हा जो विषय होतो की दरवेळेस आपण नाफेडच्या माध्यमातून आपण सांगतो, मग नाफेड काय एफपीओना सांगते आणि मग त्याच्यामध्ये काय गडबडी देखील होतं. ही सारी प्रणाली ही आम्ही तपासून याच्यावर करेक्टिव्ह मेजर सुद्धा आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये करणार. कारण पुन्हा ते खरेदी करून मार्केटमध्ये टाकल्यावर पुन्हा मार्केट गडगडतं आणि मग त्याला लॉंग टर्म होल्ड करण्याचं त्यांच्याकडे व्यवस्था असली पाहिजे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की इरिडिएशन सेंटर जे आहे त्यांना त्या माध्यमातून आपल्याला त्याची जे नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लाईफ काय आपल्याला शेल्फ लाईफ वाढवता येईल का, हा सुद्धा महाराष्ट्राच्या पणन मंडळाने स्वतःचं केंद्र उभं केलंय. ते अत्यंत यशस्वी आहे, पण त्याचे अजून प्रोटोटाईप सगळीकडे लागू करता येईल का हा प्रयत्न आहे. आणि कांदा आता आपल्याकडे येणार आहे, त्याच्यामुळे तात्काळ या संदर्भातली इमर्जन्सी समजून याच्यामधलं उपाययोजना हे 100% करण्यात येतील. सावरकर कांद्यासारखाच अध्यक्ष महोदय कांद्यासारखाच सोयाबीनचा प्रश्न अतिशय गहन आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं की ते अमित भाई शहाकडे जाऊन कांद्याचा प्रश्न मांडतील. माननीय पणन मंत्री महोदय, 50 लाख टन सोयाबीनचं उत्पादन आज रोजी झालं. आपण नाफेड मार्फत फक्त 15 लाख टन आपण सोयाबीन खरेदी केली. याविषयी आपण याविषयी परत खरेदी सुरू करणार काय. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, एक आमदारांचा प्रश्न आहे, आपण अधिकाऱ्यांना फोन लावा, त्याचं सोयाबीन तुम्ही खरेदी करणार का, प्रस्ताव पाठवला काय, शिंदे साहेब ह्याचं उत्तर देत नाहीत. आता आम्ही तूर खरेदी करणार त्याच्याकडे लक्ष द्या. अरे हे काही उत्तर झालं का. म्हणून माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री महोदय, सोयाबीनचा प्रश्न खूप गहन आहे. विदर्भातला जिरायत कास्तकार होरपडलेला आहे. आमच्याकडे थोडंसं कांद्यासारखं आणि ऊसासारखं असा ब्रँडिंग नाही आहे. तुम्ही सर्व एका ठिकाणी उभे राहता सर्वपक्षीय लोक. ऊस आणि कांद्याचा विषय झाला की सोयाबीनवर फार कोणी बोलत नाही. म्हणून माझी विनंती आहे महोदय, एक तर सोयाबीनची खरेदी ही परत 10 दिवसासाठी सुरू करावी, कारण की आपण फक्त 30% माल विकत घेतलेला आहे. भावांतर योजना ही सोयाबीनला लावावी आणि याच्याबद्दल सुस्पष्ट धोरण ठरवावं. अध्यक्ष महोदय, प्रश्न कांद्याचा चालू होता तरी देखील मान्य सदस्य महोदयांनी सोयाबीन संदर्भात प्रश्न उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, आपण सातत्याने सोयाबीन खरेदी केली, जवळपास 11.25 लाख टन ही सोयाबीन आपण खरेदी केलेली. अध्यक्ष महोदय, अजून शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे. आपण 3 वेळा त्याला एक्सटेन्शन केंद्र सरकारकडनं मागवलंय. अजून देखील आपली मागणी प्रलंबित आहे आणि पुढच्या काळामध्ये अजून त्याला एक्सटेन्शन मिळेल का याच्यासाठी प्रयत्न करू. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाच्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अध्यक्ष महोदय, यावर्षी अतिशय चांगलं पीक शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडलेलं आहे, परंतु निसर्गानं दिलं आणि शासनाच्या चुकीच्या धोरणानं ते नेलं अशी म्हणायची वेळ आलेली आहे. कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, नाफेडने खूप खरेदी केली, इतकी खरेदी केली, तितकी खरेदी केली, नाफेडचे गोडवे गाण्यात येतात. अतिशय चुकीचं आहे. जो हमी भाव नाफेड देतं तो हमी भाव नाफेड नंतर ती खरेदी बंद करतं. सोयाबीनचा विषय आहे, 6 फेब्रुवारी पासून सोयाबीन बंद आहे. केवळ 11 लाख खरेदी झालेली आहे आणि 50% पेक्षा सोयाबीन आज घरामध्ये बंद आहे. एक तर ही
उरलेली खरेदी नाफेडनी सुरू करावी, अन्यथा जर ती खरेदी शासन नाफेड खरेदी करणार नसेल तर त्यामधला जो वरचा हमी भावाचा जो भाव फरक आहे तो शासनाने दिला पाहिजे. शासन हे देणार आहे काय? जरा तुरीच्या scope- बाबतीत हेच नाही, आहे, हे बघा, कांद्याच्या एक बाबतीत मिनिट. हेच आहे. सदस्यांनी एका गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे. आता मी तुम्हाला संधी देतोय म्हणून वाटेल ते स्कोपच्या बाहेरचं करायला लागलं तर कसं काय सभागृह चालणार? तुम्ही आता कांद्यावरती चर्चा चालली आहे, त्याचं गांभीर्य घालवून तुम्ही सोयाबीनवर जातात, तुम्ही ह्याच्यावर जातात. ठीक आहे, तुमचे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, पण मुद्दा जो असेल आज चर्चेसाठी तेवढ्यावरती बोला. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, माननीय भुजबळ साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो नगर जिल्ह्यामध्येही कांद्याचा प्रश्न फार गहन होतो. प्रत्येक वर्षी आंदोलन होतात. अध्यक्ष महोदय, आता साधारणतः 70 ते 80 लाख टन कांदा हा एक्सेस येणार आहे. नाफेड कडून खरेदी होईल, परंतु त्याला एक लिमिटेशन आहे. माझी विनंती असेल अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, कांदा चाळीचं अनुदान फक्त 87,000 रुपये दिलं जातं आणि तेही मागच्या बऱ्याच दिवसापासून बंद आहे. तर आपल्याला विनंती असेल की कांदा चाळीचं अनुदान 2 लाख करा आणि जास्तीत जास्त कांदा चाळी द्या. कारण शेतकरी स्वतःच जर स्टोरेज करू शकला तर तो कांदा व्यवस्थित ठेवू शकेल. परंतु आज फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या आता कांदा खरेदी करतात, परंतु त्यांना काही लिमिटेशन्स आहेत आणि तो एका ठराविक किमतीला करतात आणि नंतर जास्त नफा वसूल करतात. त्यामुळे आपल्याला विनंती की कांदा चाळीला शेतकऱ्यांना परवानगी देण्यात यावी आणि या कांद्याच्या स्टोरेजसाठी जास्तीत जास्त लवकर फास्ट कमीत कमी 2 लाख रुपये तरी कमीत कमी देण्यात यावे. कारण 87,000 ही खूप जुनी किंमत आहे, त्याच्यामध्ये आता बदल यावा एवढी विनंती आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, ही बाब खरी आहे की आपला शेतकरी हा कष्ट करून पिकवतो, पण पिकल्यानंतर विकणं अत्यंत अवघड काम आहे अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. अध्यक्ष महोदय, कांदा जो आहे तो महत्वाचा आहे. काही ठराविक सीझन मध्ये तो पिकतो, त्याच्यानंतर 12 महिने त्याची गरज असते आणि म्हणून त्याचं व्यवस्थित स्टोरेज व्हावं ही क्रमप्राप्त आहे. अध्यक्ष महोदय, कृषी मंत्री महोदयांच्या माध्यमातून अधिक कांदा चाळीसाठी आपल्याला निधी कसा मिळेल, अनुदान कसं मिळेल आणि त्याचे अजून व्याप्ती कशी वाढवता येईल याच्या संदर्भात जरूर प्रयत्न केला जाईल. बनकर साहेब बोला. या ठिकाणी दरवर्षीच कांद्याच्या निर्यातीच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. ज्या ज्या वेळेला कांद्याला भाव वाढतात त्यावेळेला केंद्र शासन तात्काळ त्या ठिकाणी निर्यात बंदी केली जाते आणि या ठिकाणी कांद्याचे भाव पडलेले असताना सुद्धा आज त्या ठिकाणी केंद्र सरकार कुठल्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी घेत नाही. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादन त्या ठिकाणी होत असतो. त्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 60% कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतो आणि ज्यावेळेस कांदा जास्त होतो त्यावेळेला शेतकऱ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मागच्या काळात मंत्री महोदयांनी सांगितलं का 40% त्या ठिकाणी निर्यात मूल्य होतं, 20% केलं. 3-4 महिन्यापासून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी सांगितलं की निर्यात मूल्य कमी करावं, पण ते 40%वरून 20% केले. त्यावेळेला भाव 3,500-4 हजार रुपये क्विंटलला होते. एका दिवसाला नाशिक जिल्ह्यामध्ये 2 लाख क्विंटल ते 2.5 लाख क्विंटल आवक त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये होती. कांद्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालेली आहे. आता जर निर्यात मूल्य त्या ठिकाणी शून्य केलं नाही, ते हटवलं नाही तर कांदा शेतकरी हा वरपळून त्या ठिकाणी जाईल, खूप अडचणीत येईल. त्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब केंद्र सरकारला निर्यात मूल्य शून्य करण्यासाठी, हटवण्यासाठी आपण शिफारस करणार का, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी मागे सांगितलं की आपल्या या कांदा संदर्भात अत्यंत संवेदनशील विषय. मागच्या काळामध्ये त्याची निर्यात मूल्य कमी व्हावं याच्या संदर्भात मान्य भुजबळ साहेब असतील, मंत्री दादाजी भुसे असतील, सदस्य दिलीपराव बनकर असतील, आमदार नितीन पवार असतील, मान्य दिलीप बोरसे असतील, पाशा पटेल असतील, असे अनेक सदस्यांनी सातत्याने प्रयत्न केला. आणि मी काका आपल्याला सांगू इच्छितो की भुजबळ साहेबांना मी अगोदरच सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री आणि आपण सगळे मिळून केंद्राकडे बैठक आयोजित करू. केवळ हे निर्यात मूल्य नाही तर याच्यामधला कायमस्वरूपी उपाययोजना आणि याच्यामधली एक प्रणाली ही निश्चित करण्यासंदर्भात लवकरात लवकर बैठक लावण्यात येईल, उपाययोजना करण्यात येतील. सगळ्यांना बोलायचं कांदा महत्त्वाचा. माझा पहिला प्रश्न असा आहे की माझ्या काही सहकार्यांनी जी मागणी केली की पूर्वी आपण कांद्याचा जो काही चढउतार दरवर्षी ठरलेला आहे त्यामुळे कांदा चाळीला आपण अनुदान देण्याचा निर्णय घेतला 5 मिनिटं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये फायदा झाला, थोडा ब्रीदिंग पिरियड मिळायला लागला. माझा पहिला प्रश्न असा आहे की कांदा जो काही कांदा चाळीसाठी जो शेतकरी मागणी करेल त्याला आपण कांदा चाळीसाठी अनुदान देणार आणि ते वाढवून देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे.
आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की शेतीमालाचा अशा प्रकारे आता माझ्या बऱ्याचशा सहकाऱ्यांनी सांगितलं की यावर्षी कांदा जास्त उत्पादन असल्यामुळे त्याचा दर घसरेल अशी स्थिती आहे. ही स्थिती ऊसाची येते, साखरेची येते, कांद्याची येते. तर हे आपल्याला थोडं प्रेडिक्शन करणं शक्य असतं. तर मी यापूर्वी सभागृहामध्ये वारंवार मागणी केलेली आहे की शेतीमालाचे दर ठरवण्यासंदर्भात किंवा त्याच्या संदर्भातलं भविष्यकाळातील पुढच्या 3-6 महिन्यातील धोरण ठरवण्यासंदर्भातलं एक स्वतंत्र व्यवस्था आपण निर्माण करणार का, जेणेकरून आवश्यक असेल तर राज्य त्याच्यामध्ये काही अनुदान देणं, काही निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्राकडे आग्रही राहणं, अशा प्रकारचं धोरण आपण राज्य पातळीवर ठरवण्यासाठी काही व्यवस्था निर्माण करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, श्री राहुल कोल साहेबांनी महत्वाचे मुद्दे मांडले. अध्यक्ष महोदय, कांदा चाळी या जास्तीत जास्त निर्माण व्हावं, याची क्षमता वाढावी, सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळावा, याच्यासाठी जरूर महाराष्ट्र सरकार हा विचार करणार आहे. माननीय कृषी मंत्रीच्या माध्यमातून जरूर याच्यामधनं एक आराखडा तयार करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आमचा प्रयत्न आहे की पणन मंडळाच्या माध्यमातून जो रिअल टाइम डेटा आहे की आज आपल्याकडे काय पिकतं महाराष्ट्रामध्ये, किती त्याचं पीक निर्माण होणार आहे, जागतिक बाजारमध्ये त्याचा भाव काय आणि पुढच्या काळामध्ये काय उपाययोजना करावं, या संदर्भातली एक व्यवस्थित प्रणाली निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांची अत्यंत चांगली सूचना आहे, त्यावर काम करण्यात येईल. सरोजताई बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, कांद्याचा प्रश्न हा आमच्या नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आज या विषयाला धरून सन्माननीय भुजबळ साहेब यांनी जो हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याला उत्तर देताना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, रावल साहेब असतील यांनी केंद्र शासनाकडे बैठक लावून सर्व उपाययोजना करण्याचा जो काही विषय आहे अत्यंत चांगलं उत्तर त्यांनी दिले आणि ते 100% प्रयत्न करतील. कारण हे महायुतीचं सरकार, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि या पद्धतीचा विश्वास आम्हाला सरकारवर आहे. अध्यक्ष महोदय, हा सर्व पाठपुरावा करताना मंत्री महोदय, जे कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी कांदा निर्यातदारांना केंद्र शासनाने यापूर्वी लागू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना मर्चंडाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम ही दिनांक 11 जून 2019 पासून बंद केलेली आहे आणि सदरची योजना ही केंद्र सरकारने सुरू करावी, याकरिता राज्य शासनाची भूमिका काय असणार आहे आणि याबाबत पाठपुरावा आपण करणार आहात का. आणि दुसरा माझा प्रश्न आहे, जर यामध्ये निर्यात शुल्क बंदी उठवण्यासंदर्भात जर काही उपाययोजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ते मीटिंग मध्ये ठरेल, आता काय होईल, परंतु त्याच्यावर काही उपाययोजना निघाली नाही तर राज्य शासन हा शेतकऱ्यांना एकरी अनुदान देणार काय. अध्यक्ष महोदय, सरोजताईंनी काही भूमिका मांडली. आपण केंद्रामध्ये जाण्याच्या अगोदर पहिले भुजबळ साहेब महाराष्ट्र स्तरावर या अधिवेशनाच्या आताच आपण एक बैठक घेऊ, आपला एक प्लॅन तयार करू, आपल्या काय काय सूचना आहेत आणि नंतर आपण केंद्राकडे जाऊ. म्हणून या अधिवेशनामध्येच एक बैठक आपण जे लोक या संबंधित आहेत याची एक बैठक घेऊ आणि त्याच्यामधला एक आराखडा तयार करू. की कधी कधी काय होतं, आता परवा तामिळनाडूमधनं एक शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आमची मागणी आम्हाला महाराष्ट्रातलाच कांदा पाहिजे आणि नाशिकचा कांदा जर असला तर अधिकची किंमत आम्ही देऊ शकतो. त्याचबरोबर बंगालमधनं सुद्धा तीच परिस्थिती. मग आपण देशाच्या बाहेर तर त्याचा निर्यातीचा प्रयत्न करू, पण देशांतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि म्हणून इतर राज्य सुद्धा त्यांचे पणन विभाग वेळेत येऊन मार्केट इंटरव्हेन्शन करून हा कांदा विकत घेता येईल का, जेणेकरून प्राइस स्टेबिलायझेशन होईल, तोही आपण प्रयत्न करू. एक्सपोर्टच्या संदर्भातली जी योजनाचा उल्लेख आपण केला त्याच्यामध्ये जर आवश्यकता असेल तर जरूर त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. चला पुढे जाऊया. तुम्हाला बोलायचं. सोयाबीन हे अतिशय महत्वाचं पीक आपल्या राज्याचं आहे. कांदा नाही, सोयाबीन सोयाबीन विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इथे बहुतांश शेतकरी हे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. आपल्या राज्यामध्ये देखील आता आपण कांद्यावर चर्चा करायची ठरवलं ना. अतिशय उठा नाही, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्या राज्यामध्ये जे सोयाबीनवर प्रोसेसिंग करणारे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट आहेत, त्या सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्लांटला तुम्ही आता उगीच माझा वांदा करू नका, बसा पुढे जाऊ.
अध्यक्ष महोदय, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी अतिशय विस्तारपूर्वक उत्तर दिलेलं आहे. भुजबळ साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे हिची रेमेडी कुठं आहे? केंद्र सरकारकडे. आता मुख्यमंत्री आणि आम्ही आणि संबंधित मंत्री आपण केंद्र सरकारकडे जाऊन याच्यावर उपाय करू. बिलकुल तोच मेन रेमेडी तीच आहे. त्यामुळे आपल्याला तिथंच काम केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण तोपर्यंत कांदा चाळी वाढवण्याचा जो काही विचार आहे तो कृषी विभागाची जी योजना आहे तिथून आपण कांदा चाळी वाढवण्याचा ते क्षमता वाढ करू. त्याचबरोबर आम्ही MREGS मध्ये देखील कांदा चाळी वाढवण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प घ्यावा, म्हणजे त्या माध्यमातून देखील एक नवीन योजना कांदा चाळीची घ्यावी. ती देखील प्रोसेसमध्ये आहे. त्याचा देखील आपण निर्णय घेऊ. आणि त्याचबरोबर मगाशी मी इरेडिशन सेंटर म्हणालो तर आपण राहुरी, शिर्डी, नाशिक, सोलापूर आणि समृद्धी महामार्गावर भुजबळ साहेब इरेडिशन सेंटर करतोय. 10 लाख मेट्रिक टन कॅपॅसिटी असलेले हे सेंटर असतील आणि त्यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होईल. जेव्हा भाव खाली जातील तेव्हा स्टोअर करायचं, भाव वर आले की विक्री करायची. त्यामुळे आपल्या लेवलला तर हे करू आपण, परंतु शेवटी जे आहे 20% निर्यात शुल्क आपण 40% 20%वर आणलेलं आहे आणि 20% जे आहे ते देखील रद्द झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू. आणि मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे एक मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली इथे एक बैठक देखील घेऊ आणि त्यावर सविस्तर चर्चा करू. जे मुद्दे समोर येतील त्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे, अमित शाह साहेबांकडे, पियुष गोयल साहेबांकडे चर्चा करून हा मार्ग आपण हा प्रश्न निकालात काढू. प्रश्न क्रमांक ची माहिती देतो अध्यक्ष महोदय. सरोजताईंनी मुद्दा मांडला ती मागची जी एक्सपोर्टची योजना आहे निर्यातची ती बंद करण्यात आली. नवीन योजना ही रेमिशन ऑन टॅक्स अँड ड्युटीज फॉर एक्सपोर्ट प्रमोशन अशी योजना आता चालू आहे. ती जुनी योजना बंद झाली पण नवीन योजना ही चालू आहे. याच्या माध्यमातून 3% अर्थसहाय्य निर्यात दरास देण्यात येत असते. अशी एक नवीन योजना चालू आहे. प्रश्न क्रमांक 3 महोदय, प्रश्न क्रमांक 198. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न आहे हा नागपूर जिल्ह्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांकरता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही नाही अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय हरित न्यायालयाने पाण्यात एकूण विरघळलेले घन पदार्थ TDS 500 मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा कमी असल्यास RO प्युरिफायरवर वापरावर बंदी घालण्याचा आदेश दिनांक 14 जानेवारी 2020 रोजी दिला होता. सदर आदेशास स्थगिती देण्यास मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील नकार दिला आहे. अध्यक्ष महोदय, नागपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत UDAS 2024-25 नुसार अस्तित्वात असलेल्या 3980 शाळांपैकी किती शाळांना पुरवण्यात असलेल्या पाण्यातील TDSची तपासणी शासनाने केली आहे? किती शाळांना